संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असं राज ठाकरेंनी ऑफ द रेकॉर्ड मनसेच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी हा कानमंत्र दिलाय। मुंबई हातामध्ये घेणं ज्यांचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करा असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय। भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम आहे, त्याच्यावरती ते माज करतायत असं सुद्धा ठाकरे बोलताना म्हणाले। एवढे दिवस सत्तेविना राहिलो तरी सुद्धा आपला दबदबा कायम आहे हे सुद्धा सांगायला राज ठाकरे विसरले नाहीये। दरम्यान राज ठाकरे आपल्या भाषणामधून नेमकं काय काय म्हणाले होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई वाचवण्यासाठी ती आधी हातात घ्यायची आहे। संकट नीट ओळखा, त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करा। इतके वर्ष सत्तेविना राहिलोय मात्र दबदबा अजूनही आपला कायम आहे। नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम वर भाजप माज करतंय। प्रचारादरम्यान अनेक गोष्टी बाहेर काढणार आहे। कोणाला किती जागा मिळाल्या म्हणत नाराज होऊ नका। मराठी माणसांच्या हितापुढे आपला स्वार्थ क्षुल्लक आहे। दरम्यान ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे असं बाळा नांदगावकरांनी सांगितलं। मराठी माणसांसाठी एकजुटीने लढण्याचा राज ठाकरेंनी कानमंत्र दिलाय। राज ठाकरेंकडून पालिका निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन मिळालंय। युतीचा धर्म पाळायचा आहे असं सुद्धा नांदगावकरांनी या मेळाव्यानंतर स्पष्टीकरण दिलंय। मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे। मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे। आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे। आणि म्हणून साहेब नेहमी बोलतात की भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी आज ही निवडणूक फार महत्त्वाची आहे। आणि म्हणून आपण ही निवडणूक अत्यंत जोमात जोशात आपल्याला लढवायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई आपल्या हातात राखायची आहे।